नमस्कार, मी अविनाश कराळे. सध्या महाराष्ट्रभर गाजते विधानसभा निवडणूक. दैनिक नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आत्ता मी आहोत नेवासा विधानसभा मतदारसंघामध्ये. 2014च्या इलेक्शनमध्ये जय हरी या नावानं अवघ्या महाराष्ट्राला परिचित असणारं एक नाव, अर्थातच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे. एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता थेट माजी आमदार इथपर्यंत माजलेली मजल आणि यंदाच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा प्रहार जनशक्ती पक्षाकडनं आपलं नशीब आजमावत आहेत. आज आपल्यासोबत आहेत या नेवासा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि सध्याचे विद्यमान उमेदवार बाळासाहेब मुरकुटे. सर नमस्कार. जय हरी. आणि आज मुलाखती दरम्यान माझ्यासोबत आहेत नवराष्ट्राचे ब्युरो चीफ सुहास देशपांडे. सर नमस्कार. बाळासाहेब, ही जी निवडणूक आहे म्हणजे आत्ता हे जे म्हटले की सर्वसामान्य कार्यकर्ता, आता सर्वसामान्य कार्यकर्ता आणि साखर सम्राट, कशी वाटते ही निवडणूक? तुमचं काय मत आहे? ही विधानसभा जी आता होती आहे नेवासा 221ची, ही एक ऐतिहासिक आणि शहर आणि ऐतिहासिक असं हे जे मतदारसंघ आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, हे माऊलींच्या नावाने ओळखला जाणारा मतदारसंघ आहे. बरोबर. शेनई भगवंताच्या नावाने ओळखलं जाणार आहे. आणि श्री क्षेत्र देवगडचे हे एक असे त्रिवेणी असं एक मतदारसंघामध्ये देवस्थान असं आहे की त्यातनं हा नेवासा तालुका हा त्या विकासात्मक दृष्टीने सर्व राज्याचं लक्ष आहे. आणि म्हणून हा मतदारसंघ एक प्रगतशील एक असा एक मतदारसंघ आहे की त्यांनी आत्तापर्यंत इतिहासच घडवलेले आहेत. आणि त्या पद्धतीने 2014ला इतिहास घडला. सर्वसामान्य माणसाला आमदार केल्यामुळं साखर सम्राटांच्या विरोधात, घराणेशाहीच्या विरोधात हा एक वेगळा विजय या ठिकाणी जनतेने या मतदारसंघामध्ये दिलेला आहे. आणि त्यामुळे त्या मतदारसंघाची ओळख आणि जनतेची ओळख ही वेगळी आहे. नाही, 2014ची निवडणूक झाली, त्यानंतर 2019 निघून गेलं. पहिले 5 वर्षे मागची जी गेली ती गेली. आताची निवडणूक तुम्हाला काय वाटतं? आताच्या निवडणुकीचं महत्त्व असं आहे की 2014 ते 19 एक विकासाचं पर्व या ठिकाणी आलं. आम्ही विकास आराखडा तयार केला नेवाशाचा आणि त्या अनुषंगाने कामाला सुरुवात केली आणि आपल्याला यश देखील मिळालं. आणि त्यातनं आम्ही भरवसा निधी आणल्या कारणाने त्यातले एक टप्पा हा पूर्ण होऊ शकला. पण पुढं 19 ते 24 अक्षरशः त्यातलं एक काम देखील झालं नाही. कुठले विकासात्मक कामं झाले नाही. जे काही कामं रुटीन शासनाच्या निधीतले झाले ते पण निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळं तालुक्यामध्ये सर्व विस्कळीत हा विकासात्मक कामं न झाल्यामुळं हे सगळं विस्कळीत झाला. आणि आज या तालुक्याला विकासाकडे जाण्याची, विकासाकडे नेण्याची जनतेची ही ओढ आहे, जनतेचा ध्यास आहे. जनतेने या ठिकाणी ही निवडणूक हातात घेतलेली आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळं या निवडणुकीतनं नेवाशाचा विकास हाच एकमेव ह्या निवडणुकीतनं आपल्यासमोर येणारा उद्देश आहे असं माझं मत आहे. बाळासाहेब, 2019 नंतरचे 1.5-2 वर्ष इथं मंत्रिपद होतं, तेही कॅबिनेट मंत्रिपद होतं. असा दावा केला जातो की काही हजार कोटीचा निधी आम्ही इथं आणलेला आहे, त्याचा विकास केलेला आहे. हा दावा तुम्ही कसा खोडून काढणार? माझं असं मत आहे, 1.5 वर्ष नाही 2.5 वर्ष या तालुक्याला मंत्रिपद मिळालं. 2.5 वर्षामध्ये माझं तर म्हणणं आहे 1,000 कोटी नाही 1 कोटीचा निधी त्यांनी दाखवावा किंवा तो सिद्ध करावा किंवा ते काय काम आहे ते दाखवावं. आज आमचं जाहीर आव्हान आहे की ते जे काय 2.5 वर्षामध्ये मंत्रिपदाच्या काळामध्ये एखादं काम त्यांनी दाखवावं. आणि ते काम ते दाखवू शकत नाही कारण त्यांनी ते केलंच नाही. उलट त्यांच्यावरती आरोप झालेले तुम्हाला आठवत असेल की त्यांचे जलसंधारण मंत्री असताना त्यांच्यावरती खूप काही आरोप भ्रष्टाचाराचे झाले आणि त्यातनं त्यांनी त्याचं उत्तर देखील अजून पण दिलेलं नाही आहे. आता या सध्या तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताना नेवासा तालुका, नेवासा मतदारसंघातले कुठले प्रश्न तुमच्यासमोर आहेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो काय मतदारांचा जो कौल आहे तो विकासाकडे आहे. आणि जनतेने मागचे 5 वर्ष पाहिलेले आहेत, जनतेने हे 5 वर्ष पाहिलेले आहेत. आणि जनतेला आता पुढच्या 5 वर्षाचं ध्येय आपल्यासमोर ठेवून, त्यांच्यासमोर ठेवून त्यांनी ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलेलं आहे. मागच्या काळामध्ये नेवासा शहराला शहराचं एक ऐतिहासिक शहर आणि या नेवासा शहराचं एक वैभव असलेलं हे शहर आहे. या शहराला आपण ग्रामपंचायतनं नगरपंचायतमध्ये रूपांतर केलं आणि भरीव असा निधी या ठिकाणी आणल्यानंतर त्याचा एक विकासाचा आराखडा तयार केला. आणि तो आराखडा अपुरा आहे, तो आता पूर्ण करणं हे एक महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर रस्ते, वीज आणि पाणी
हे मूलभूत जे प्रश्न होते त्या संदर्भामध्ये रस्त्याचे कामं 14 ते 19 हे बहुतांश झाले. 19 ते 24 शून्य कामं झाले. विजेच्या संदर्भामध्ये तर ऐतिहासिक निर्णय झाला. या ठिकाणी वीज 14 ते 19 मध्ये पूर्ण क्षमतेने सर्व काही जे काही प्रलंबित प्रकरणं होते, प्रलंबित डिपेच्या मंजुरी होत्या, प्रलंबित कनेक्शन होते, ते सर्व मिळाले. पाण्याच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला जे काही या ठिकाणी पाण्याचं जो काय शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून मुळा आणि भंडारदऱ्यातनं जे काही पाणी मिळतं ते पाणी देखील सुरळीतपणे 14 ते 19 मिळालं. आणि आजही हे प्रश्न व्यतिरिक्त आजही आपल्याला या तालुक्याच्या विकासासाठी जे काय MIDC असेल, जे काय शैक्षणिकदृष्ट्या जे काय गरजेचं आहे, आरोग्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं आहे, खेळाच्या संदर्भामध्ये आपल्याकडं क्रीडा संकुलन नाही आहे, ते कामं असतील. तीर्थक्षेत्र म्हणून हा तालुका ओळखला जातो. पर्यटनचे कामं आहेत, ते पर्यटनांमधून विकास होणं आवश्यक आहे. अशा सगळ्या बाजूने या ठिकाणी तालुक्याचे जे काय महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न आहेत आज. आणि आम्हाला ते पुढच्या काळामध्ये ते जे रखडलेले कामं आहेत ते पूर्ण करण्याचा आमचा ध्यास आहे. तुम्ही आत्ता पाण्याचा विषय काढला, शेतीच्या पाण्याचा, सिंचनाचा पाण्याचा जो प्रश्न आहे की नेवासा टेलला येतं पूर्णतः आणि टेलला पाणी पूर्ण क्षमतेनं मिळत नाही, जे वाट्याचं ते मिळत नाही, हा आरोप अनेक वर्षापासून होतोय. काय सांगाल त्याबाबत? आरोप असा झाला 14 ते 19च्या काळामध्ये की पाणी टेलला मिळालं नाही. परंतु पाणी टेलला का मिळालं नाही की जे आरोप करणारे आमचे जे विरोधक होते त्यांनी JCPनी कॅनॉलवरती सोने परिसरामध्ये फोडायचा आणि 19च्या काळामध्ये की पाणी टेलला मिळालं नाही. परंतु पाणी टेलला का मिळालं नाही की जे आरोप करणारे आमचे जे विरोधक होते त्यांनी JCPनी कॅनॉलवरती सोने परिसरामध्ये फोडायचा आणि त्या ठिकाणी ते पाण्याचा अपव्यय करायचा, ते पाणी वाया घालायचं. पाणीचा शॉर्टेज असल्या कारणाने त्यामुळं मग पाण्याचा विस्कळीतपणा झाला आणि जाणून बुजून त्यांनी हा पाण्याचा प्रश्न उद्भवला, आंदोलनं केले. परंतु सातत्याने 14 ते 19 कॅनॉल कमीत कमी 5-7 वेळेस फुटला गेला, पण 19 ते 24 एकदाही कॅनॉल फुटला नाही. परंतु पाणी मात्र काही वेळेवर मिळालं नाही. 19 ते 24 प्रत्येक सीझनला पाणी हे लेट मिळालं. पिकांचं देखील खूप नुकसान झालं. ऊसाचं क्षेत्र देखील यामध्ये त्यामध्ये फटका बसल्यामुळं शेतकरी ऊसापासून देखील डायव्हर्ट झाले या 19 ते 24 काळामध्ये. परंतु 14 ते 19मध्ये पाण्याची जी काय नियोजन होतं ते असं होतं की त्या 5 वर्षामध्ये ऊसाचं जर आपण एकंदरीत जे गाळप जर पाहिलं तर ते 18 लाख टन, 15 लाख टन, 14 लाख टन असं प्रत्येक वर्षी झालेलं आहे. आणि 19 ते 24 मात्र 7 लाख टन, 10 लाख टन, 6 लाख टन हे झालेलं आहे. म्हणजे सरळ आपल्याला दिसतं आहे की 14 ते 19 पाण्याचं जे नियोजन आहे ते निश्चितच चांगलं झालं होतं. नेवासा तालुका गेल्या काही वर्षापासून म्हणजे त्यातल्या त्यात मागच्या 2-3 वर्षांमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं, गुन्हेगारीच्या दृष्टीनं बऱ्यापैकी नकाशावर यायला लागलेला आहे. त्याला कसा आळा घालणार? मी ज्यावेळेस 14ला आमदार म्हणून मला जनतेने जबाबदारी दिली, 14च्या पूर्वी पूर्णपणे गुन्हेगारी आणि नेवासा शहरातला तर हिंदू मुस्लिम हा जो वाद आहे तो विकोपाला गेला होता. परंतु 14 ते 19 एक देखील गुन्हा घडला नाही. 14 ते 19 कुठलाही जातीय तिढा निर्माण झाला नाही. 14 ते 19 कुठल्या ग्रामपंचायतमध्ये जातीय तिढा निर्माण झाला नाही. 14 ते 19 कुठं ॲट्रॉसिटी देखील झाल्या, म्हणजे वोटर मोजण्या इतक्या ॲट्रॉसिटी झाल्या असतील. पण तेच प्रमाण जर 19 ते 24 जर पाहिलं तर सर्व काही जातीनिहाय राजकारण या ठिकाणी करण्यात आलं. जातीमधला तेढा निर्माण करण्यात आला. आजही शहर असेल नेवासा किंवा सोनई असेल किंवा घोडेगाव असेल, शिंगणापूर असेल, या ठिकाणी जिल्ह्यातील सर्वात जास्त कट्टे आजही त्या भागामध्ये आहेत. आणि त्याचं कॉम्बिन ऑपरेशन झाल्यानंतर ते सापडले देखील. आजही भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कट्ट्याचं प्रमाण आहे. म्हणजे ह्या 5 वर्षामध्ये एवढं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे राजकीय आश्रय त्या ठिकाणी गुन्हेगारांना, गुंडांना मिळाल्यामुळं झालेलं आहे. त्यामुळं 14 ते 19 आणि 19 ते 24 हा जो काळ पाहिला तर त्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला हा फरक जाणवेल की आमच्या काळामध्ये कुठलाही जातीय वाद, तेढ किंवा कुठलाही तंटे झालेले नाही.
आणि 14च्या पूर्वी तर तुम्हाला तर कल्पनाच आहे की शहर हे आता व्यापाऱ्यांनी शहर सोडून इतर ठिकाणी जाऊन व्यापार स्थापित केले, नेवासा शहर सोडलं. बाळासाहेब, तुम्हाला नवराष्ट्राच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. तुम्ही तुमच्या व्यस्त याच्यातून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आभारी आहे तुमचा. मी दैनिक नवभारतचे खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांनी नेवासा तालुक्यासाठी असा वेळ द्यावा की जेणेकरून नेवासा तालुक्याचे हे जे काही प्रलंबित विषय आहेत, विशेष करून आज तुम्ही मुलाखतीमध्ये जो नेवासाचा मूलभूत प्रश्न जो आहे तो म्हणजे ऊस प्रश्न आहे, त्यावरती काय आपलं चर्चा होऊ शकली नाही आणि त्या संदर्भात आपण पुढील मुलाखतीमध्ये आम्हाला वेळ द्यावं अशी आमची सर्व नेवासकरांच्या वतीने विनंती. आपले खूप खूप आभार. जय हरी, धन्यवाद. जय हरी, धन्यवाद.